धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर आणि चांदूर रेल्वे या 3 तालुक्यातील जनतेसमोर येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा कौल मागण्यासाठी आपल्यापुढे मी चौथ्यांदा येत आहे। 3 वेळा आपण सलग मला आमदार केलं, चौथ्यांदा सुद्धा आपण मला आमदार घडवलं पाहिजे ही रास्त अपेक्षा मी माझ्या या निवेदनाच्या माध्यमातून आपल्याकडून करतो। जनतेच्या विश्वासानं, प्रेमानं, आपुलकीनं मी 3 टर्म आमदार राहिलो। या निवडणुकीमध्येही मी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून चौथ्यांदा विजयी होण्यासाठी निवडणूक लढवत आहे। मी सातत्यानं राजकारण करत असताना केवळ विकासाचं राजकारण केलं। विकास सोडून मला दुसरी कोणतीही गोष्ट दिसली नाही। खोटे नाटे आरोप करणं, केवळ भावनेच्या भरोश्यावर मतं मागणं, लोकांच्या भावना भडकवणं हे काम मी कधीही आयुष्यामध्ये केलेलं नाही। विशेषतः ग्रामीण आणि अर्धशहरी असणारा हा माझा धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ हा ग्रामीण अर्थव्यवस्थेशी निगडित आहे। आम्ही आमदार साहेबाजवळ गेलो होतो। आम्हाला घरकुलासाठी रेती मिळत नव्हती। त्याकरिता आम्ही आमदार साहेबाला विनंती केली आणि आमदार साहेबांनी आम्हाला कलेक्टर ऑफिस मध्ये घेऊन गेले आणि त्यांनी विधानसभा परिषदमध्ये हा प्रश्न मांडला। तिथून आम्हाला आमदार साहेबांनी रेती मिळवून दिली आणि रेतीसाठी आम्हाला पैसे उपलब्ध करून माग असल्या कारणानं आम्ही रेती घेऊ शकत नव्हतो। त्यांनी मोफत रेती मिळवून दिली आमदार साहेबांनी। चिंचपूर या पुनर्वसित गावातील एक नागरिक आहे आणि आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या माध्यमातून आम्हाला रस्ते, नाल्या आणि पाणीपुरवठा योजना यातील सर्व मूलभूत सुविधा त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहे। तर अजून ते 2003 मध्ये जे घरकुल झालेले होते आमचे, त्यांचे जो फरक होता त्याचा पण मोबदला आता या 2018-19च्या घरकुलात करून देणार आहे। तसेच वीरेंद्रभाऊ जगताप हे आमचे प्रखर नेतृत्व आहे आणि आम्ही त्यांचा आभार मानतो। पूर्ण रस्ता नव्हतं, समजले काय?